साखळी फेरीतील शेवटचा सामना ऑल अंबेशित ए वर्सेस अशोक स्पोर्ट्स गणराज ग्रुप एजंट व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 दर्जेदार नियोजन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. तिसरं पर्व या स्पर्धेत आहे. हो यावेळेला मात्र पहिला सर्व्हिस दरम्यान चूक पाहायला मिळते. एका बाजूला संघ असेल ऑल अंबेशित ए वर्सेस अशोक स्पोर्ट्स. सर्व्हिस चांगली पाहायला मिळते. ऑल अंबेशित संघाकडून पहिल्या सर्व्हिस दरम्यान यावेळेला गुण घेतला गेलाय. दोन्ही संघाकडून यावेळी चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. प्रयत्न चांगला आहे. कोणता संघ होईल वर चढ यावेळेला हे देखील पाहायचंय. हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत. दोन्ही संघाकडून चांगला प्रयत्न यावेळेला पाहायला मिळतो. पण शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न अशोक स्पोर्ट्स संघाचा फसला आणि पुन्हा एकदा एका गुण खात्यात जोडला गेला. तो म्हणजेच ऑल अंबेशित ए संघाच्या खात्यामध्ये इथून पुढे प्रयत्न करावा लागेल. कारण शेवटच्या पहिल्या काही मिनिटाचा खेळाचा विचार केला तर मात्र 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. म्हणजेच ऑल अंबेशित ए संघाकडे. पुन्हा एकदा यावेळेला चूक घडली गेली. सलग 4 गुण बहाल केले गेले असं म्हणावं लागेल. ते म्हणजे अशोक स्पोर्ट्स संघाकडून. ऑल अंबेशित संघाचा विचार केला तर मात्र ज्या प्रकारची जर्सी प्रदान केली पुणेरी पलटणची यावेळेला मात्र कबड्डीमध्ये आठवण झाली. पुन्हा एकदा यावेळेला चूक घडते. सलग वारंवार ऑन फील्ड ग्राउंडवर चुका करताना दिसतोय. तर म्हणजेच अशोक स्पोर्ट्स संघ. साखळी फेरीतला शेवटचा सामना. यानंतर आपण थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा फिर एक बार चूक गलती और फिर एक बार गलती का खामियाजा भुगतना पड़ा. 5-0 असा गुणफलक पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रिसर वादले गेले. सर्व्हिस केली गेली ऑल अंबेशित ए संघाकडून. पुन्हा एकदा फिर एक बार गलती. फिर एक बार एक गुण का बोनस दिया है. यहां पर देखे जाए तो अशोक स्पोर्ट्स टीम ने 6-0 अजूनही खातं खोलायचं श्री गणेश करायचं आपल्या संघाचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. पुन्हा एकदा चूक वारंवार चुका यावेळेला पाहायला मिळतात. एका बाजूला तरुण रक्तदाब संघ दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गज खेळाडू असलेले संघ म्हणजेच ऑल अंबेशित ए. यावेळेला मात्र सर्व्हिस दरम्यान घडली चूक. श्री गणेशा केला गेलाय. बोनस स्वरूपामध्ये 1 गुण संघाच्या खात्यात दाखल झालाय. तो म्हणजे अशोक स्पोर्ट्स संघाकडे. इथून पुढे कमबॅक होईल का? हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का हे देखील पाहायचं आहे. अनेक सामने आपण पाहतो. व्हॉलीबॉल असो क्रिकेट असो कबड्डी असो एक सामन्याचा टर्निंग पॉइंट पाहायला मिळतो आणि तिथून पुढे सामन्यामध्ये कमबॅक देखील होतो. 8 असा गुणफलक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चूक घडले गेले ती म्हणजेच अशोक स्पोर्ट्स संघाकडून. 9-2 असा गुणफलक पाहायला मिळतोय. म्हणजे 7 गुणांची मोठी आघाडी पाहायला मिळते. मगच तुम्हाला म्हटलं या संघाची जर्सी पाहिल्यावर यावेळेला मात्र पुणे पलटणची आठवण झाली. अशी काही दुर्मिळ मंडळ असतात. त्याबद्दल एक मंडळ म्हणजे गणराज ग्रुप व्हॉलीबॉलची यावेळेला रत्नागिरी व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दर्जेदार नियोजन या मंडळाकडून यावेळेला पाहायला मिळते. पुन्हा सर्व्हिस केली गेली. यावेळेला मात्र सर्व्हिस फेल पाहायला मिळाले. गुण दिला गेला तो म्हणजेच अशोक स्पोर्ट्स संघासाठी. गुणफलकाचा विचार केला तर 3-10 7 गुणांची आघाडी. यावेळेला मात्र ही आघाडी तोडेल का संघ हे देखील पाहायचं आहे. मोठा अनुभव गाठीशी आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना यावेळेला पाहायला मिळतो. हो यावेळेला मात्र काय पहा 4 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळ होता. त्या ठिकाणी सुरेख प्रयत्न 100
फटका पाहायला मिळाला. नंतर मात्र आपल्या संघासाठी 1 गुण त्याने आपल्या संघासाठी घेतला. 11+3 असं गुणफलक पाहायला मिळतोय. मोठी 8 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ही आघाडी तोडावी लागेल. चांगला प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा चूक, फिर एक बार गलती. अशा चुका वारंवार करून आपल्याला चालणार नाही. आपल्या संघाची आघाडी थोडीशी तोडावी लागेल. प्रयत्न चांगला आहे. नवीन रक्ताचा हा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे म्हणजे ऑल आंबेशेत पण सर्व्हिससाठी दुसऱ्याला वाढले गेले. यावेळेला सर्व्हिस केली गेली. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. पण शेवटच्या क्षणी मात्र प्रयत्न फसला. यावेळेला मात्र गुण घेतला गेलाय. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं गेलंय. कोच देखील आपल्या संघाचं मनोबल वाढवताना दिसत आहेत यावेळेला. कारण या सामन्यामध्ये विजय मिळून पुन्हा एकदा यावेळेला मात्र सर्व्हिस भेटली गेली. सर्व्हिस बाहेरचा रस्ता पाहायला मिळाला. आघाडीवर आहे सध्या तरी तो म्हणजेच ऑल आंबेशेत ए. खेळ कंटाळीस मित्रांनो. शक्तीपेक्षा युक्ती महान असते. ती युक्ती तुम्हाला वापरावी लागेल. पंच फारच दक्ष आहेत. खास या स्पर्धेसाठी हे पंच या ठिकाणी दाखल झालेत. सर्वांचं आमच्या ऑल रेफरीचं मनापासून या ठिकाणी स्वागत असेल. पुन्हा एकदा यावेळेला पंचांचा इशारा पाहायचा आहे. यस, 6-14 8 गुणांची मोठी भरभक्कम आघाडी आहे ऑल आंबेशेत संघाकडे. ऑल आंबेशेत वर्सेस पुन्हा एकदा फिर एक बार गलती, फिर एक बार वही नतीजा, और फिर एक बार 1 गुण का लिफाफा स्कोर बोर्ड में होता हुआ 15-6 15-6. ओहो, काय गुण घेतलाय पहा. हा अनुभव आहे मित्रांनो, हा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स इज द ग्रेट टीचर असं म्हटलं जातं. हो, पुन्हा एकदा या वेळेला मात्र संकेत आपल्या संघासाठी गुण मिळतोय. 1 नंबरचा पैठण खेळाडू व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी गणराज ग्रुप एजंट रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली भव्य असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गलती. यावेळेला मात्र अशोक स्पोर्ट संघ थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय. तरुण रक्ताचे सर्व खेळाडू पाहायला मिळतात. सतरा 7 10 गुणांच्या आघाडी. 18-7 प्रत्येक टाइमआउट घेतला गेला आहे. थोडासा कानमंत्र इथून दिला जाईल आणि इथून पुढे कमबॅक होईल का सामन्यामध्ये, कारण मोठी आघाडी पाहायला मिळते योगीची. नक्कीच यावेळेला चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी. 18-7 म्हणजे एक मोठी आघाडी पाहायला मिळते. कोचने थोडीशी नक्कीच कानमंत्र द्यावा लागेल आपल्या संघासाठी. गणराज ग्रुप एजंट रत्नागिरी जिल्ह्यातील व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी नियोजन या स्पर्धेचं स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टीव्ही देखील पाहू शकता. जे प्रेक्षक आमच्यासोबत लाईव्ह जोडले त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक दिवसाखाने की आपल्या व्ह्यूअरची संख्या वाढत चालली. जे प्रेक्षक आमच्यासोबत ऑनलाईन जोडले त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. हो, यावेळेला मात्र पुन्हा एकदा सर्व्हिस दरम्यान चूक घडली गेली. 1 गुण घेतला गेलाय. एका बाजूला अनुभवाचा खजाना तर दुसऱ्या बाजूला यंग ब्रिगेड. पण यावेळेला मात्र थोडासा अनुभव कमी आलाय. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो यावेळेला मात्र अशोक स्पोर्ट संघाकडून. परंतु दुसऱ्या बाजूला अनुभवाची काही कमी नाही आहे.
अनुभव कामी आला. यावेळेला मात्र एक गुण घेतला गेला तो म्हणजे अशोक ऑर्पेटोनिस ऑल आंबेशिस संघासाठी मोठी भरभक्कम आघाडी पाहायला मिळते. रिसल वादले गेले. पुन्हा एकदा सर्व्हिस केली जाईल. इथून पुढे सेकंड हाफ मध्ये कमबॅक होईल का हे देखील पाहायचं आहे. कडक स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र एक चांगली सर्व्हिस पाहायला मिळाली होती. इथून पुढे ही आघाडी तोडणं गरजेचे देखील आहे ते म्हणजेच यावेळेला अशोक स्पोर्ट्स संघाला. मगाच तुम्हाला म्हटलं होतं की या संघाकडे अनुभव थोडासा मोठा आहे तो म्हणजेच आंबेशिस संघाकडे. सगळे एक प्रयत्न आपण शेवटच्या श्रेणी मात्र प्रयत्न फसला. एक गुण घेतला गेला तो म्हणजेच पुन्हा एकदा ऑल आंबेशिस संघासाठी सकाळी शेवटचा सामना असेल. यावेळेला सर्व्हिस वेगवान सर्व्हिस होती. सर्व्हिस दरम्यान चूक घडली गेली आणि दिग्गज मान्यवर या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर क्रीडाविषयक माहिती देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. तेवीस 9 असा गुणफलक. 1 2 4 तीन रक्षक यावेळेला नेट जवळ तैनात केले गेलेत. तर दुसऱ्या बाजूला असेल 11 17 10 11 17 पुन्हा सर्व्हिस केले गेले. यावेळेला मात्र वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. आउट ऑफ पार्क. गुणफलकाचा विचार करता गुणफलक आहे 10-25. पहिला हाफचा खेळ यावेळेला संपला आणि यावेळेला मात्र गुणफलक पाहायला मिळतो 10-25. म्हणजेच पहिल्या सत्रादरम्यान मोठी आघाडी पाहायला मिळते. 15 गुणांची आघाडी. इथून पुढे दुसऱ्या सत्रादरम्यान कमबॅक होईल का त्याला प्रमोद महाजन क्रीडा संकुलवर रंगणारी ही स्पर्धा. गणराज ग्रुप प्रेझेंट रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकाश ज्योतातली भव्य दिव्य अशी स्पर्धा व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025. पूर्ण फिर एक दुसऱ्या सत्रादरम्यान खेळाला होईल सुरुवात. पहिल्या सत्रादरम्यान आपण पाहिलं असेल तर नक्कीच एक पारड जड होतं ते म्हणजेच ऑल आंबेशिस संघाचं. तर अनेक सामने आपण पाहिले. यावेळेला पाहिला असेल सामना आपण तर गोळप बॉईज संघ दुसऱ्या सत्रादरम्यान पहिल्या सत्रादरम्यान पिछाडीवर असताना देखील तो सामना जिंकला होता. अटीतटीचा सामना आपण या ठिकाणी पाहिला. यावेळेला मात्र अनुभवाला साजेसा खेळ यशकडून पाहायला मिळतो. 17 नंबरचा हा खेळाडू आहे.
ऑल आंबेशित संघाचा. श्री गणेशा केला गेला आपल्या संघाचा 5-1. 0-4. हो काय अनुभव आहे पहा. सुरुवातीला तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स इज अ ग्रेट टीचर. अनुभवाला साजेसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळते ऑल आंबेशित संघाकडून. पहिल्या सत्रा दरम्यान 10 गुणांची आघाडी होती आणि त्यानंतर मात्र यावेळेला दुसऱ्या 17 दरम्यान देखील आघाडी घेतली गेली. पण तो फिनिक्स पक्षाप्रमाणे यावेळेला कमबॅक करेल का तो म्हणजे अशोक स्पोर्ट्स संघ. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चूक घडली गेली अशोक स्पोर्ट्स संघाकडून 3+0. अजूनही खातं खोलायचं. पहिल्या काही मिनिटाचा खेळचा विचार केला तर मात्र मागच्या इनिंग प्रमाणे यावेळेला मात्र पुन्हा एकदा असेच खेळाचं प्रत्याशित या पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान सर्व्हिस पाहायला मिळते. इथून पुढे प्रयत्न करणं गरजेचं असेल परंतु यावेळेला पुन्हा एकदा चूक घडली गेली. अशोक स्पोर्ट्स संघाचा विचार करतो वारंवार चुका पाहायला मिळतात. दुसऱ्या सत्रा दरम्यान अजूनही खातं खोलायचं आहे. अनुभवाला साजेसा खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बद्दल नौका संघ आहे तो म्हणजेच अशोक स्पोर्ट्स. यानंतर होणारा सामना असेल स्वयंभू महालक्ष्मी ए खेळशी वर्सेस भगवती स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी दाखल व्हायचे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना स्वयंभू महालक्ष्मी ए खेळशी वर्सेस भगवती स्पोर्ट्स. नऊ 8 गुणांची आघाडी पाहायला मिळते ती म्हणजेच यावेळेला ऑल आंबेशित ए संघाकडे. हॅलो हॅलो इथून पुढे कमबॅक करणे गरजेचे असेल. पुन्हा एकदा यावेळेला मात्र 1 गुण घेतला गेलाय. 4 नंबरचा हा स्ट्रायकर यावेळेला मात्र सर्व्हिस करतो. यावेळेला संघासाठी आपल्या संघासाठी हो यावेळेला पुन्हा एकदा गुण घेतला गेला होता म्हणजेच ऑल आंबेशित ए संघासाठी. बाजूने किल्ली सर्व्हिस यावेळेला मात्र फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा प्रयत्न आपला पुन्हा एकदा आपल्या संघासाठी गुण घेतो येतो म्हणजेच ऑल आंबेशित ए संघ आघाडी वाढली आहे प्रत्येक सर्व्हिस दरम्यान. तेरा 2 11 गुणांची भरभरक्कम अशी मोठी आघाडी यावेळेला पाहायला मिळते. यावेळेला मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळतो परंतु गुण दिला गेला होता म्हणजेच
यावेळेला रेफरीकडून अशोक स्पोर्ट्स संघासाठी गणराज ग्रुप एजंट भव्य प्रकाश झोतातील व्हॉलीबॉल चॅम्पियन ट्रॉफी 2025 तिसरं पर्व 17, 18, 19 पुढील 2 रजनी दरम्यान या ठिकाणी या प्रमोद महाजन क्रीडा संकुल ही स्पर्धा रंगेल. गणराज ग्रुप एजंट काही ठराविक मंडळ असतात की जी व्हॉलीबॉलची स्पर्धा अरेंज करतात. त्यापैकी एक टॉपचं मंडळ म्हणून ज्याची गणना केली जाते गणराज ग्रुप 14-4 भरभक्कम 10 गुणांची आघाडी. यापुढील सामना असेल स्वयंभू महालक्ष्मी ए खेडशी वर्सेस भगवती स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हायचे. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना नक्कीच यावेळेला मात्र एक वेगवान सर्व्हिस पाहायला मिळाली. अशाच प्रकारच्या सर्व्हिसची गरज असेल यावेळेला मात्र चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चूक करते. अनुभवाला साजेसा खेळ पाहायला मिळते. मोठी आघाडी यावेळेला पाहायला मिळते ती म्हणजेच हॉल आंबेशीत संघाकडे. एका बाजूला तरुण रक्ताचा संघ तर दुसऱ्या बाजूला अनुभवाचा संघ अशी ख्याती. वारंवार मैदानावर यावेळेला चुका करताना दिसत होतो. म्हणजे अशोक स्पोर्ट्सचा संघ 17-5 12 गुणांची आघाडी यावेळेला पाहायला मिळते. दुसऱ्या सत्रा दरम्यान पहिल्या सत्रा दरम्यान देखील 10 गुणांची भरभक्कम अशी आघाडी होती. अठरा 5 भरभक्कम आघाडी पाहायला मिळते. महालक्ष्मी स्वयंभू महालक्ष्मी ए खेडशी वर्सेस भगवती स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी दाखल व्हा प्लीज. आणि कोणी सर्व टीमला यापुढे विनंती आहे की वॉर्मअप कोणी करायचं नाही ग्राउंडवर. आम्ही वारंवार सूचना देत असतो. या मंडळाचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत. आम्ही आतापर्यंत कुठल्याही टीमला पेनल्टी लावली नाही. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही पेनल्टी लावू शकत नाही. आम्ही तुम्हाला वारंवार रिक्वेस्ट करतो की ग्राउंडवर कोणी वॉर्मअप करायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज कॉपरेट टू कमिटी. यावेळेला मात्र 1 नंबरच्या टिप्पणीकडून यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 21-6 टाइम आउट घेतला गेलाय. पुन्हा सुरुवात गेली. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. बॅकफुटर आहे तो म्हणजेच अशोक स्पोर्ट्स संघ तर फ्रंट फुटर आहे तो म्हणजेच यावेळेला ऑल आंबेशीत ए संघ. देर हे मगर अंदर नाही. यावेळेला इथून पुढे प्रयत्न करावा लागेल तर म्हणजेच अशोक स्पोर्ट्स संघाला एक गुण नक्कीच घेतला गेला आहे. आघाडी थोडीशी कमी केली गेली पण ती मोठी आघाडी आहे. खेळ कोणताही असू द्या मित्रांनो प्रयत्न करावा लागेल. कोशिश करण्यावाले की कधी हार नाही होती असं म्हटलं जात आहे. कॉन्फिडंट ग्राउंड तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. खेळाचं कोणतंही मैदान असू द्या. स्वयंभू महालक्ष्मी ए वर्सेस भगवती स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा आहे.
स्वयंभू महालक्ष्मी ए खेडशी वर्सेस भगवती स्पोर्ट्स ए. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या प्लीज. हा सामना संपल्यावर लगेचच आपण पुढील सामना खेळणार आहोत. नऊ 23 असा गुणफलक पाहायला मिळतोय. चोवीस 9. भगवती संघ नाणेफेक जिंकलाय. यावेळेला मात्र डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोच करा. फिर एक बार गलती, फिर एक बार वही गलती हो गया और यहाँ पर देखे जाए तो खामियाजा भुगतना पड़ा. एक गुण टीम के खाते में जुड़ता हुआ यहाँ पर देखे जाए तो एक गुण से लगेच सामना सुरू करून घ्यायचा. यावेळेस सामना विजय होतोय तो म्हणजेच ऑल अंबेसित ए